काही दिवसांपूर्वी भारताने प्रोटोक फास्ट ब्रीडर रिॲक्टर हे बनवलं। अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरचं यश देखील संपादित केलं। हे यश म्हणजे अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे। मुख्य म्हणजे या प्रकल्पाला एका मराठी शास्त्रज्ञाचं नाव देण्यात आलंय आणि ते नाव म्हणजे अनिल। हे रिॲक्टर आता अनिल अणु इंधन म्हणून ओळखलं जाणार आहे। प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांचा या माध्यमातून सन्मान केला जातोय। एखाद्या अणु इंधनाला एका शास्त्रज्ञाचं नाव देण्यात आलंय ही भारतीयांसाठी देखील मानाची सन्मानाची बाब आहे। या सन्मानाबद्दल त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर काकोडकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। भारताने काय अचीव केलेलं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। त्याबरोबरच एक असे भारतीय अणुशास्त्रज्ञ ज्यांच्या नावाने आता एक अणु ऊर्जेचं इंधन हे ओळखलं जाणार आहे, तर तेच शास्त्रज्ञ माझ्यासोबत आहेत। आपण सगळे त्यांना ओळखताच, डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केले गेलेलं आहे। कल्पक्कम इथे जो आपला रिॲक्टर आहे, अणुप्रकल्प आहे, त्या अणुप्रकल्पामध्ये आपण क्रिटिकॅलिटी हासिल केली, क्रिटिकॅलिटीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। तर हा टप्पा किती महत्त्वाचा आहे आणि या क्रिटिकॅलिटीपर्यंत पोहोचणं किती अवघड होतं? भारतामध्ये आपली ऊर्जेची संसाधनं काय काय आहेत त्याच्यामध्ये थोरियमचं स्थान खूप वर आहे। म्हणजे आखाती देश तेलामुळे ते खूप पुढे आले। अमेरिकेत सुद्धा शेल ऑइल, शेल गॅस आणि म्हणजे ऊर्जा संपन्न देश हे नेहमीच पुढे असतात। थोरियमपासून ऊर्जा निर्मितीचं तंत्रज्ञान आपण जर पूर्णपणे साध्य केलं तर आपल्याकडे जे जगातले सर्वात जास्त असे थोरियमचे साठे आहेत त्याच्या आधारावर आपण आपल्या देशाची ऊर्जा सुरक्षा साध्य करूच, पण त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की आपण ऊर्जा स्वातंत्र्य पण साध्य करू शकू। कारण आपल्याला मग कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि कोणी ऊर्जेची आपूर्ती देशाकडे होणारी ती बाहेरून थांबवू शकणार नाही, कारण ते आपल्या देशातच उपलब्ध आहे। आणि या दृष्टीने कल्पाकममध्ये ते 500 मेगावॉट प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, तिथली फर्स्ट क्रिटिकॅलिटी म्हणजे तिथे न्यूक्लिअर चेन रिॲक्शन पहिल्यांदा आपण सुरू केली, ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हे जे तंत्रज्ञान आहे फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर, फास्ट ब्रीडर प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, तर ते ब्रीडर रिॲक्टर म्हणजे की जेवढं इंधन आपण ऊर्जा निर्मितीसाठी वापरतो त्याच्यापेक्षा जास्त इंधन त्या रिॲक्टरमध्ये निर्माण होतं आणि त्यामुळे आपली ऊर्जेची साधनं सतत वाढत जाणार आहेत आणि ती जसं जसं आपलं अर्थकारण वाढतं तसं ऊर्जेची निकड पण वाढते आणि ती पूर्ण करण्यासाठी म्हणून ही साधनं सक्षम आहेत। आजच्या घडीला रशियामध्ये 800 मेगावॉटचं फास्ट ब्रीडर रिॲक्टर चालू आहे आणि त्याच्यानंतर भारताचा नंबर लागतो। 500 मेगावॉट फार मोठं संयंत्र आहे ते आणि त्याला प्रोटोटाईप म्हटलं आहे, पण ते प्रोटोटाईप म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने प्रोटोटाईप नव्हे तर कमर्शियल प्रोटोटाईप आहे। म्हणजे व्यापारी तत्त्वावर किफायतशीर वीज निर्मिती दाखवून देण्यासाठी म्हणून केलेलं हे प्रोटोटाईप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।